श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आपण प्रथम स्कंदातील 6व्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहोत. नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग यामध्ये सांगितलेला आहे. आपण पाहिलं नारदांचं चरित्र, पूर्वजन्म. मग आता प्रश्न असा आला की पूर्वजन्माची एवढी आठवण नारदांना कशी आली. म्हणून देवर्षी नारदांची पूर्वजन्मातील कथा ऐकल्यावर व्यासांनी त्यांना प्रश्न केला की आपल्याला उपदेश देणारे ते महात्मे चातुर्मासासाठी आपल्या गावात होते. आपली आई त्यांच्या सेवेमध्ये होती आणि आपलं वय लहान असल्यामुळे आपण आपल्या आईच्या भोवती, आई जिकडे जाईल तिकडे, आई जसं करेल तसं, आई जसं सांगेल तसं आपण ऐकत होता. पण आपलं लक्ष मात्र त्या महात्म्यांच्या कथा कीर्तनाकडे होतं. त्या ज्या भगवंताच्या कथा ते सांगत होते त्या कथेमध्ये आपण तल्लीन होत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं चित्त हळूहळू शुद्ध होत गेलं. आपलं वय खूप लहान होतं, पण लहान मुलं जसं काही गोंधळ घालतात, धिंगाणा घालतात, खेळतात, बागडतात, त्याप्रमाणे आपण कधीच इतर मुलांप्रमाणे केले नाही. जसं आपण प्रल्हादाच्या बाबतीमध्ये पाहतो. महाभक्त प्रल्हाद जे आहे त्यांच्याबरोबरची जी मुलं होती ते जसे बागडायचे तसं प्रल्हाद कधी खेळले नाहीत, पण त्यांचं चित्त नेहमी नारायणाच्या ठिकाणी समर्पित केलेलं झालेलं होतं. तसं ते महात्मे आपल्या गावातून निघून गेल्यानंतर आपलं उर्वरित आयुष्य कसं गेलं, कारण त्यावेळेस तुम्ही खूप लहान होता. त्यामुळे त्या जीवनामध्ये म्हणजे मृत्यू येईपर्यंत आपण कालक्रमणा कशी केली, आपलं आयुष्य कसं गेलं, हा एक प्रश्न विचारला. आणि दुसरं म्हणतात की त्या जन्मामध्ये आपला जेव्हा मृत्यू आला, देहत्याग आपण केला असेल, तो कशा प्रकारे झाला ते सुद्धा आम्हाला सांगा. आता सर्वसाधारण माणसाला या गोष्टी काहीच आठवत नाही. मोठं झाल्यावर लहानपणच्या 1-2 गोष्टी आठवतात, पण प्रत्येक गोष्ट आठवत नाही. पण या ठिकाणी सगळी पूर्वजन्माची कहाणी जी आहे ती नारदांना आठवते. याचं कारण काय, असा पण प्रश्न विचारला. प्राक्कल्प विषयमेतां स्मृतीं ते सुरसत्तम नहेश व्यवधात काल एष सर्व निराकृतीही. म्हणजे काळ जो आहे तो सर्वांना नष्ट करतो. एखाद्या घरामध्ये कोणी नातेवाईक गेला असेल तर पहिल्या दिवशी जेवढं दुःख असतं तेवढं 10व्या दिवशी नसतं, आणि 1 वर्षानंतर ते अजून थोडंसं पुन्हा एकदा वर येतं, आणि 2, 4, 5 वर्ष झाले की आपण आपल्या संसारात रममाण होतं आणि गेलेल्यांची स्मृती मात्र आपल्याला कधी होत असते. पण आपल्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्वजन्मातलं हे सगळं कसं आठवतं, असा प्रश्न होता. म्हणून पूर्वजन्मातली आपली स्मृती नष्ट कशी नाही झाली, असा हा मूळ प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला. तेव्हा नारद म्हणतात, एकात्मजा मे जननी योषिन मूढाच किंकरी, मय्यात्मतेज अनन्यगतो चक्रे स्नेहानुबंधनम. माझी आई एक तर स्त्री होती, असहाय्य होती, आणि तिला मीच एक छोटासा मुलगा म्हणून माझ्याजवळ ती असायची, आणि शिवाय ती दासी असल्यामुळे सर्वांचं काम करायची. त्यामध्ये तिचं सगळं आयुष्य जात होतं, आणि मला तिच्याशिवाय जगामध्ये कोणताही आधार नव्हता. तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवलेलं होतं. म्हणजे मी जर कुठल्या मायेमध्ये अडकलो तर ते माझ्या आईच्या प्रेमाखातरच, आईच्या प्रेमातच मी अडकलेलो होतो. आता भगवंताची प्राप्ती आणि संसारातलं आकर्षण, या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स केव्हा होईल, जेव्हा संसारातलं आकर्षण कमी होईल तेव्हा भगवंताच्या प्राप्तीकडे माणूस वाटचाल चालू असते त्याची. आणि म्हणून ते सांगतात की एके रात्री असं झालं की माझी आई गाईची धार काढण्यासाठी गेली. अंधार असल्यामुळे योगायोगाने किंवा भगवंताच्या कृपेने तिचा पाय एका सर्पावर पडला, आणि तो सर्प माझ्या आईच्या पायाला चावला, आणि तो काळ सर्पच ठरला, आणि त्यामध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला. आता भगवंताच्या भजनासाठी मी मोकळा झालो, भगवंताने माझ्यावर अनुग्रह केला, हा विचार नारदांच्या मनामध्ये आला. ते म्हणतात, तदा तमहमीशस्य भक्तानां शमभिप्सतः अनुग्रहं मनमान्य प्रातिष्ठं
दिशम उत्तराम. म्हणून भक्तांचे कल्याण करणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असं मला त्यावेळेस वाटलं. आणि असं समजून मी त्या घराचा त्याग केला. माझी आई जेव्हा गेली तेव्हा तिची उत्तरक्रिया करण्यासाठी माझ्याजवळ कोणीही आलं नाही. मला कोणाचीही मदत नाही झाली. शेवटी मी त्या आईच्या देहासकट आम्ही राहत असलेल्या त्या झोपडीलासुद्धा अग्नी दिला. आणि आता मला कुठलेही पाश उरले नाही. आणि म्हणून ते स्थान सोडून मी उत्तर दिशेला दिशम उत्तराम उत्तर दिशेला मी मार्गक्रमण केलं. आणि जाता जाता एवढा मी लहान होतो 5-6 वर्षाचा की कुठे जावं, दिशा कोणतीही पण माहीत नाही आणि काय करावं हे सुद्धा माहीत नाही. पण जो मंत्र होता, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणायच, या मंत्राचा जप करत मी चालत चालत गेलो. दिवसभराच्या चालण्याने थकून जायचं. दुपारची वेळ असली की कुठेतरी पाणी पाहायचं, नदी पाहायची, सरोवर पाहायचं, त्या ठिकाणी पाणी प्यायचं, क्षणभर झाडाखाली विश्रांती करायची आणि मग पुन्हा चालत जायचं. असं करत करत माझं मार्गक्रमण सुरू होतं. एके दिवशी निर्मनुष्य अशा अरण्यामध्ये मी होतो. तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली बसून मी भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न झालो. भगवंताचं रूप मी आठवत होतो, पण त्यांना पाहिलेलंच नसल्यामुळे ते रूप माझ्या डोळ्यासमोर काही येत नव्हतं. पण माझ्यातली तीव्रता अशी होती की त्या तीव्रतेमुळे मला भगवंत दिसायला लागले. त्यांचं अस्तित्व मला जाणवायला लागलं. ध्यायतश्चरणांबोजं भावनिर्जित चेतसा औत्कंठ्या अश्रुकलाक्षस्य हृदयासीन्मे शनैर्हरिः. भक्तिपूर्वक भगवंताचे ध्यान करू लागलो. त्या ध्यानामध्ये तन्मयता साधली. आपणही ध्यान करतो, त्यामध्ये मोबाईलची रिंग वाजली की आपलं लक्ष तिकडे जातं. कोण आलं कोण गेलं तिकडे लक्ष असतं. एखाद्याची सावली जरी पडली तरी अरे कोण आलं, कोणाची सावली मला आत्ता दिसली, लगेच उठून आपण पाहतो. आपलं ध्यान असं तुटक तुटक असतं. पण त्यांचं ध्यान हे अखंड ध्यान. श्री नारदीय भक्तिसूत्र जे आहे त्यामध्ये कसं ध्यान कसं असायचं तर ते अहैतुकी आणि तैलधारेवृत, तेलाची धार जशी अखंड दिसते तसं अखंड ध्यानात असणं. म्हणून भगवंताच्या नामाशिवाय गेलेला क्षण म्हणजे मृत्यू आणि भगवंताच्या नामात असलेला प्रत्येक क्षण म्हणजे जीवन आहे. आणि म्हणून भगवंताच्या नामात अनेक संतांनी आपला देह, आपलं पूर्ण आयुष्य हे त्यामध्ये अर्पण केलेलं आहे. आणि माझ्या मनामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा इतकी तीव्र झाली की त्यांच्या त्या आनंदामध्ये माझ्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. तीव्रता झाली आणि म्हणून साक्षात भगवंत माझ्या हृदयात प्रगट झाले. आणि त्या क्षणी मला असा आनंद झाला. मी माझं बाह्य स्वरूप, माझं सगळं आत्तापर्यंत कर्म, या सगळ्या गोष्टी, देह जो आहे तो सुद्धा माझा विसर झाला. मी आणि माझे आईची आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. तसं संन्यासी वृत्तीने मी त्या ठिकाणी भगवंताच्या ध्यानामध्ये बसलेलो होतो. तेवढ्यात भगवंताचं जे रूप होतं माझ्या हृदयामध्ये जे प्रगट झालं होतं, ज्याचा जो आनंद मी त्या ठिकाणी काही क्षण घेतला, ते रूप मात्र त्या ठिकाणून अदृश्य झालं. पुढे आपण भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेच्या प्रसंगामध्ये हेच पाहणार आहोत पुन्हा, की त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक गोपीला असं वाटायचं की भगवान श्रीकृष्ण हे माझ्याबरोबर नाचत आहेत. आणि तिला त्या भगवान श्रीकृष्णाच्या सत्संगामध्ये, संघामध्ये एक प्रकारचा अभिमान झाला की माझं केवढं पूर्वसुकृत आहे, माझी केवढं पुण्य आहे की ज्यामुळे प्रत्यक्ष भगवंत आज माझ्याबरोबर नाचत आहेत. अभिमान झाल्याबरोबर अभिमाने उठे मत्सर, मत्सरी तिरस्कार, पुढे लोभाचा विकार, असं करत करत ही सगळी साखळी जी आहे ती निर्माण झाली. आणि भगवंताने पाहिलं की आता हिचं चित्त माझ्याशिवाय दुसरीकडे आहे. आणि हे पाहताच भगवंत अदृश्य झाले. आणि या ठिकाणी सुद्धा नारदांच्या या पूर्वचरित्रामध्ये त्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये जे भगवंताचं रूप त्या ठिकाणी प्रगट झालं होतं, हृदयासीन्मे शनैर्हरिः, क्षणभरच ते रूप माझ्या मनामध्ये होतं आणि मग ते अदृश्य झालं. झाल्याबरोबर मी दुःखी झालो, निराश झालो. पण दर्शनाची तळमळ मात्र माझी तशीच होती. पण माझी तळमळ पाहून भगवंताला दया आली.
आणि माझा शोक नष्ट करीत भगवंताने माझ्याशी संवाद केला. भगवंत बोलू लागले आणि त्यांचे शब्द जे आहेत ते मला स्पष्टपणे ऐकू आले. हंतास्मी जन्मनी भवान्मा माम दृष्टुम इहारती अपरिपक्व कषायाणां दुर्दर्शोऽहं कुयोगिनां सकृत यद दर्शितं रूपम एतत् कामाय ते नघ मत्कामः शनकैः साधू सर्वान् मुंचन्ति वृच्छयान. भगवंत म्हणाले की या जन्मामध्ये मला एक म्हणजे खेदाने सांगावं लागतं की तुला आता जे दर्शन झालं माझ्या स्वरूपाचं ते अगदी क्षणभरच होतं आणि असं दर्शन पुन्हा तुला या जन्मात तरी होणार नाही असं भगवंताने स्पष्ट शब्दात सांगितलं. त्याचं कारणही ते सांगतात की ज्यांच्या वासना पूर्णतः नष्ट झाल्या नाहीत त्यांना माझे दर्शन दुर्लभ आहे. आपण पाहतो की चांगदेव आहेत, 1400 वर्ष जगलेले आहेत, 1400 वर्षाचं आयुष्य आहे आणि 14ही वर्षाचं आयुष्य नसलेले समोर प्रत्यक्ष गुरु ज्ञानदेव आहेत. यांना आपल्या आत्तापर्यंतच्या 1400 वर्षाचा अभिमान आणि ज्ञानदेव जे आहे ते भगवान श्रीकृष्णच आहेत स्वतः आणि ते म्हणतात की एवढ्या मोठ्या चांगदेवाला आपल्याला भेटायचं, ते आपल्याकडे येत आहे तर आपणच त्यांच्याकडे जाऊ. म्हणून दासबोधामध्ये ओवी येते पहा, एक अचेतने चालविती एक भयानकावरी बैसती. दासबोध पारायण आपण करत असतो. अशा ओव्या आल्या की 2 मिनटं थांबायचं त्या ठिकाणी, 2 कागद घेऊन त्यावर ते लिहून काढायचं. एक अचेतने चालविती. आता हा कोणाच्या संदर्भात असेल तर ते चांगदेवांच्या संदर्भात आहे. आणि एक भयानकावरी बैसती. अचेतने चालविती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज भिंती चालवली आणि तिकडे ते वाघावर बसून आले आणि व्याघ्रावर बसून आल्यामुळे ते असं ही उदाहरणं आपण पाहत गेलो तर समर्थांचा दासबोध समजायला काही अवघड नाही. कारण समर्थच आपल्या हृदयात येऊन बसल्यामुळे ते आपल्याला तो दासबोध समजावून सांगतील. पण ते समजून घेण्याची पात्रता क्षमता ती आपल्या साधनेने आपल्यापर्यंत आली पाहिजे. रिसेप्टिव्हिटी चांगली असेल तर दूरदर्शनचे कार्यक्रम चांगले ऐकू येतात दिसतात आणि ती जर कमी झाली म्हणजे सिग्नल बरोबर नसले तर काहीच ऐकू येत नाही. जरी टी व्ही लावला रेडिओ लावला तरी काहीच ऐकू येत नाही. तसं आपलं मन भगवंताशी जेव्हा आपण एकरूप करतो, रेझोनन्स म्हणतो आपण त्याला, तरच ते भगवंताची कृपा काय आहे याचा अनुभव आपल्याला येतो. आता ते सांगतात की हे मी तुला दर्शन फक्त क्षणभर दिलेलं आहे तर तुला तुझ्या वासनांचा त्याग केला पाहिजे. संत महात्म्यांची सेवा तुझ्याकडून घडली तुझ्या आईच्या निमित्ताने आणि त्यामुळे तुझे चित्त शुद्ध झाले आणि त्या शुद्ध चित्तामध्ये माझी प्रतिमा माझा आभास किंवा माझं दर्शन तुला झालेलं आहे. तू आता हे मलिन शरीर जे आहे त्याचा त्याग कर आणि ते त्याचा त्याग झाल्यावर तू माझ्या पार्षद म्हणून माझ्याजवळ येशील, माझ्या रूपामध्ये येशील. मतिर्मयी निबद्धेयम न विपद्येत कर्हिचित प्रजासर्क निरोधेपी स्मृतिश्च मदनुग्रहात. मला प्राप्त करण्याचा तुझा निश्चय मात्र कधीही ढळणार नाही. हा एक आशीर्वाद भगवंताने दिला. तुझा निश्चय कधीही ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाला तरी आपण पाहतो पंचप्रलय आपण पाहिले, 2 पिंडी 2 ब्रह्मांडी आणि शेवटी विवेक प्रलय. सृष्टीचा प्रलय झाल्यावर सुद्धा म्हणजे या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी चर असेल अचर असेल, प्राणी असतील, झाडं असतील, नद्या असतील, मोठमोठे पहाड असतील, पर्वत असतील, हे सगळे जेव्हा पाण्यामध्ये बुडतात आणि असं वाटतं की आता प्रलय झाला, आता कोणीही जिवंत राहू शकत नाही आणि अशा वेळेस तो म्हणजे भगवान शंकराचं कार्य सुरू होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस असा प्रलय झाला तेव्हा ही सगळी सृष्टी जेव्हा लोप पावते तेव्हा ब्रह्मदेव स्वतः जे आहेत त्यांची ती निद्रा सुरू होती आणि ते निद्रा अवस्थेमध्ये राहिल्यानंतर पुढे जेव्हा त्यांच्या मनामध्ये म्हणजे मूळ भगवंताच्या मनामध्ये सृष्टीच्या सृजनाची कल्पना येते तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवांची उत्पत्ती होती आणि ब्रह्मदेवांचं कार्य म्हणून सृष्टी निर्माण करणं आणि त्यावेळेस पुन्हा या ठिकाणी तुझा जन्म होणार आहे. पण तुला मी आशीर्वाद देतो की तुला त्या जन्मामध्ये तुझी पूर्वजन्माची म्हणजे आताच्या जन्माची जी स्मृती आहे ती स्मृती तुझी टिकून राहील असा त्याने आशीर्वाद दिला. नामान्यन्यतस्य हतत्रप पठन
गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरन् गाम पर्यटनस्तुष्टमना गतस्पृहाः कालं प्रतीक्षन् विमदो विमत्सराः. मी त्या सर्व श्रेष्ठ भगवंतांना लवून नमस्कार केला, नारद म्हणतात. बऱ्याच वेळेस काय असतं की आपल्या घरी येणारे संत पदाला पोहोचलेले असतात, पण त्यांची ओळख आपल्याला नसते. आणि जरी ओळख असली तरी त्यांच्यावर विश्वास नसतो. आणि ओळख आहे, विश्वास असला तरी त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होत नाही, अशी अवस्था आपली झालेली असते. पण अशा वेळेस सगळ्यात चांगलं येणारा हा अतिथी आहे म्हणून त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. ते आपल्या पूर्वसुकृताने समजतं. या ठिकाणी भगवंतांना पाहून मी दोन्ही हातांनी त्यांना नमस्कार केला आणि भगवंताचं कीर्तन, त्यांचं नामस्मरण, त्यांच्या चरित्राचं स्मरण असं मी करू लागलो. माझ्या मनातील इच्छा, आकांक्षा, मत्सर हे माझ्यातून हळूहळू नष्ट होत गेले. विवेके करावे नेटका, नेटका करता फिका होत जातो. मी मृत्यूची परीक्षा करीत होतो आणि ती परीक्षा करत करत मी भ्रमण करू लागलो. भगवंतांनी त्या दर्शनाच्या वेळेस मला एक वीणा दिली होती. ती देवदत्त वीणा, देवदत्त म्हणजे देवाने दिलेली वीणा माझ्याजवळ आहे. आणि त्या वीणेवर मी नामस्मरण करीत त्रिभुवनामध्ये संचार करू लागलो. भगवंताच्या कृपेने हृदय शुद्ध झालं, आसक्ती गेली आणि मी कृष्णपरायण झालो. आणि योग्य समय आला आणि त्यावेळेस मला मृत्यू आला. काही ठिकाणी असं लिहिलं आहे की एक मोठ्या विजेचा प्रकाश पडला आणि ती वीज माझ्या अंगावर पडली आणि त्याच क्षणी माझं पंचभूतात्मक शरीर जे आहे तुमच्या आमच्यासारखं, हे शरीर पडलं. आणि भगवंताच्या सांगण्याप्रमाणे माझी स्मृती मात्र तशीच राहिली आणि भगवंताच्या कृपेने भगवंताचा पार्षद म्हणून माझा पुन्हा जन्म झाला. आता हा पुन्हा जन्म पुढच्या कल्पांताच्या वेळेस, म्हणजे जेव्हा प्रलय झाला तेव्हा मी ब्रह्मदेवांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि किती वेळ ती त्या ठिकाणी होतो, सहस्रयुगपर्यंते उत्थायेदं शिसृक्षतः मरिचिर्मिश्रा ऋषयः प्राणेभ्योऽहं च जज्ञिरे. 1000 चतुर्युगी संपल्यानंतर, आता 1000 चतुर्युगी हा समजून घेण्याचा विषय आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी हा शब्द येतोच. कृत, त्रेता, द्वापार, कली 43,20,000 वर्ष म्हणजे हे 4 युग झाले. आणि अशी चौकडी किती, ते 1000. ते संपल्यानंतर ब्रह्मदेवाने ती निद्रा आणि मग नंतर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्या ब्रह्मदेवाच्या शरीरातून किंवा त्यांच्या मानससंकल्पाने 10 ऋषी निर्माण झाले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, कृतू, दक्ष, भृगू, वसिष्ठ आणि नारद. आणि त्यामुळे भगवत भजन हेच माझं ध्येय झालं आणि ती भगवंताने दिलेली वीणा छेडत मी या त्रैलोक्यात फिरू लागलो. प्रयागतः स्ववीर्याने तीर्थपादः प्रियश्रवा आहूत इव मे शीघ्रं दर्शनम याते चेतसी. ज्यांच्या चरणकमलापासून सगळ्याच तीर्थांचा उगम होतो, ज्यांचे यशोगान, ज्यांची कीर्ती, ज्यांच्या लीला यामध्ये मला भरपूर रस आहे आणि मला ते अत्यंत प्रियच आहे. आणि नुसतं तेवढं नाही तर त्याशिवाय मला दुसरं कुठलंही ध्येय दिसत नाही. त्याच भगवंताच्या कीर्तनामध्ये मी अखंड असतो, त्यांच्या लीलांचं मी गायन करतो आणि ते भगवंत मला माझ्या हृदयामध्ये माझी इच्छा असेल तेव्हा तेव्हा ते मला दर्शन देतात. नारदांनी अशा प्रकारे सांगितलं आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत नारद त्या ठिकाणून निघून गेले. कुठून? या व्यासांच्या समोरून, म्हणजे बद्रीनाथाच्या पलीकडे आश्रमाच्या ठिकाणची ही कथा. आता ही कथा सगळी आपल्याला कोण सांगत आहेत तर सूतजी सांगत आहेत आणि शौनकादी ऋषी श्रवण करीत आहेत. आणि हे सूत शौनक संवाद जो आहे तो नैमिषारण्यामध्ये झालेला आहे. परंपरेने ही कथा आज आपल्यापर्यंत आली आणि आपण त्या कथेने धन्य झालो. अहो देवर्षी धन्योहम यत्कीर्ती शारंग धन्वन गायन आद्यन निंदन तंत्र्यास्तुर जगत. म्हणजे देवर्षी नारद धन्य आहेत. भगवंताची कीर्ती वीणेवर गाऊन ते नेहमी आनंदात मग्न असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यामुळे त्रितापाने पोळलेल्या या जगालाही ते आनंदित करीत असतात. आणि अशा प्रकारे हा जो अध्याय आहे
म्हणजे हा 6वा अध्याय. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे व्यासनारदसंवादे षष्ठोऽध्यायः. हा 6वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. म्हणजे प्रथमस्कंदातल्या 19 अध्यायापैकी 6 अध्याय आपले पाहून झाले. आता पुढच्या वेळेसचा जो अध्याय आहे तो 7 आणि 8 म्हणजे अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी, आणि त्याचप्रमाणे परीक्षितेचे गर्भात रक्षण कसे केले, कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक, अशा गोष्टी आपल्याला 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये पुढच्या वेळेस पाहायच्या आहेत. त्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबूया. नेहमीप्रमाणे भागवताची आरती आपण म्हणूया. श्रीमद भागवताची आरती. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आली अवनी की अघहरिणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता उदार भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री सुखदेव भगवान की जय. श्री परीक्षित महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा सर, रत्नागिरी सर छान झालं बरं तुमचा. हो, एकदम सुंदर. धन्यवाद धन्यवाद.